टायमिंग चालू झालेला आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सन्मान दिला बॅट टू द बॉलर. अप्रतिम गोलंदाजी, अतिशय कंजूसी गोलंदाजी, कठीण गोलंदाजी आणि कठीण परिस्थितीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी ते मात्र पाहायला मिळतोय. समोर फलंदाज एक तंत्रशुद्ध फलंदाज प्रदीप खारकर साठी पुढचा चेंडू. मनोजचा चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. सुंदरशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. उरण तालुका याच्यामध्ये आपण पाहतोय 40+ उरण रायगड 40+ मास्टरचे उपाध्यक्ष संस्थापक अध्यक्ष रणजित पाटील साहेब, रमाकांत घरत आणि आनंदजी पाटील यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. रायगडचा क्रिसगेल याच गावातील आहे उरण विश्वी. पुढचा चेंडू या षटकातील मनोजचा पडतोय. अवंत स्वरूपामध्ये चेंडू जातो. त्या मात्र दोन धावा धावफलकावर. सामन्याची सुरुवात मात्र रंगतदार पाहायला मिळतोय. केतन मेहर साठी पुढचा चेंडू पडतोय मनोजचा. पहिले षटक प्रगतीपटावर. ओ दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. शेवटच्या क्षणाला एक हात पुढे केला आणि एका हातामध्ये चेंडू विसावला आणि पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका. बॅट टू द पॅव्हिलियन. केतन मेहर निराश मानेने माघारी येतोय. बाबू दशीकर सरांनी कॅच घेतलाय. अप्रतिम 40+ ची फिटनेस आणि 40+ चं क्रिकेट आणि 40+ चं रहस्य हे यंग टॅलेंटला लाजवणार आहे. शिस्तबद्ध खेळ, अतिशय रुचकर चहा नाश्ता पाणी जेवण, त्याच्यानंतर अप्रतिम अशी मेजवानी. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेत. अप्रतिम अशी कामगिरी करणारे सुमित. शरीरयष्टी पाहिली तर अतिशय मजबूत आहे. नवीन फलंदाज, लेफ्ट हँड फलंदाज, मिडल ऑर्डरचा फलंदाज, सर्व काही जिम्मेदारी मात्र मधल्या फळीतील खेळाडूंवर असतो. तो मात्र सुमित कशा प्रकारे फलंदाजी करतोय. डावखोरा फलंदाज, नॉन सेकंडला सलामीचा फलंदाज प्रदीप खारकर. मिडल ऑर्डर मध्ये मधल्या फळीतील जो खेळाडू असतो त्याच्यावर मात्र जिम्मेदारी असते की ती जिम्मेदारी निभावतो की गोलंदाज आपलं काम मनोज चोख बजावतोय. एक तर धक्का दिलाय. बघूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू आल्याला भिरकावून दिला. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक नाही तिकडे. चेंडू गेला सीमारेषेला. गवसणी घालण्यासाठी आलाय हा चौकार. एक बाद. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावर. 6 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. प्रयत्नांची प्रकाष्ठा करावी लागेल. एका बाजूला लाईव्ह सज्ज आहे, स्कोरर सज्ज आहेत, साऊंड सिस्टीम अतिशय दर्जेदार. पुढचा चेंडू. चेंडू बॅटची इनरेज घेऊन जातोय. टिकला झोन मध्ये. 7 धावा धावफलकावर. पहिले षटक प्रगतीपटावर. पॉवर प्लेचं षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. बॅक स्किनला जर चेंडू लागला तर टिकला झोन आहे. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. षटक कंप्लीट झालेलं आहे. पहिले षटक कंप्लीट झालंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना. ऑक्शन मध्ये जसं समीर दादाने ऑक्शन ठेवलं, ऑक्शन मध्ये प्लेयर निवडलेत आणि ऑक्शन मध्ये मात्र जसे ही जाहिरात पडली, पॅम्पलेट पडला की लीग होणार आहे, सर्व संघ मालकांना सूचना केली आणि संघ इथे तयार झाले आणि त्या संघाला अनुसरून स्पर्धेची जी वाट पाहत होती ती मात्र स्पर्धा आपल्या भेटीला आली. प्रशांत दादा नाईक मित्र मंडल अलिबाग पुरस्कृत 40+ मास्टर रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. मन भरून टाकणारे ट्रॉफी आहेत. ट्रॉफ्यांकडे पाहिलं की असं वाटतंय वर्ल्ड कप चालू आहे या अलिबाग मध्ये. जबरदस्त ट्रॉफीज, भव्य ट्रॉफीज, अप्रतिम आयोजन. 40+ हे दर्जा, 40+ धमाका आणि 40+ वर्ल्ड कप. सेक्शन 1
पहिल्या वर्षामध्ये एवढं दमदार आयोजन आहे, तर पुढच्या वर्षामध्ये मात्र अजून 4 वर्षानंतर या मैदानावर आलोय, ज्याच मैदानावर सोन्या गायकवाडने लगातार 3 50 मारल्या होत्या, तेच हे मैदान आहे क्रीडा भवन अलिबाग. ती दहशत तो दरारा. चला स्पीडअप करा, टायमिंग चालू झालेला आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट, प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी. पुढचा चेंडू या षटकातील महेंद्र, आणि महेंद्रला फिरकावून दिला आहे. बिग हिट, 6 धावा, षटकार. संघाची धावसंख्या धापकर लागतोय 13 धावा. आता मात्र याच्या नंतरचा सामना होणार आहे. दोन्ही विनर अलिबाग एव्हेंजर्स आणि धाटकी पंढरी. दोन्ही संघाच्या संघनायकाला हा पहिला पुकार असेल की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. इकू सोलंकी, नीना तारेकर. स्टेट द ग्राउंड चेंडू खेळून काढलाय, चेंडू गेलाय सीमारेषेला. गवसनिंग, नीना तारेकर आणि इकू सोलंकी टॉस साठी संपर्क करा प्लीज. याच्या नंतरचा सामना अतिशय जबरदस्त पाहायला मिळेल. पार्थने पण आम्हाला सुंदर साथ दिली, आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि काकाजी म्हात्रे अलिबाग. या मैदानावर धावा कशा आल्याला महत्व नाही, धावा येणं अतिशय महत्वाचं, कारण चेंडू आहेत सिक्सर. लगी तो आवाज नाही तो बर्बाद. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. जिथे सागर पाटीलचा आवाज निघतो तिथे फलंदाजाच्या कानामध्ये गेला आणि भिरकावून दिला षटकार. आणि संघाची धावसंख्या धापकर लागतोय 23 धावा. अलिबाग नगरीमध्ये ठराविक लोकांना माहित आहे सागर पाटीलचा आवाज, समीर दादाला तर अतिशय माहित आहे. आता मात्र फलंदाज. स्कोर झाला 23. चेंडूची पाहणी करतात, बघतात चेंडू कशा प्रकारे आहेत, जाणार की नाही जाणार. पुन्हा एकदा प्रदीप खारकर सलामीला आलाय, चांगली अशी कामगिरी करतोय. कार्पेंटर चेंडू घेऊन काढलाय आणि पुन्हा एकदा बॅकअप मिळतोय. तर बॅकअप मिळाला नसता तर रन झाली असती. संघाची धावसंख्या धपका लागतोय, ती मात्र 1 ने वाढून 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपटावर आहे. 5 षटकांचा सामना. 30 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम शॉर्ट ग्राउंड आहे. इक्कू सोलंकी आणि नीना तारेकर यांच्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. धाटकी पंढरी विपक्ष अलिबाग एव्हेंजर. विनर विनर दोन्ही. तर याच्यामध्ये टॉस करतील आमचे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सक्त धापक धावा लागतात. त्या मात्र क्वार्टर सेंचुरी मध्ये प्रवेश करतोय. 25 धावा धापलकावर, 1 गडी बाद. प्रदीप स्पोर्ट्स साखर. पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात. लौकिक 11 उरण संघाच्या विरोधामध्ये रचलेला हा इतिहास पाहायला मिळतोय. परंतु इतिहास इथे कोण रचणार आणि या स्पर्धेमध्ये आपलं हुकूमत कोण गाजवणार आणि कोण आपलं नशीब आजमावणार आणि हे चमचम करणारी वर्ल्ड कप ट्रॉफी कोण घेऊन जाणार. प्लेयर ऑफ द डे जबरदस्त असं पारितोषिक पाहायला मिळेल. सरप्राईज आहेत आणि वॉरियर्स कंपनीची प्रत्येकाला एक मॅन ऑफ द मॅच मध्ये कॅप आहे. टॉस करायचा आहे दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. एका बाजूला नीना तारेकर, दुसऱ्या बाजूला इक्कू सोलंकी मास्टर माइंड. कॉइन प्रमोद पदान सर आमच्या समेत आहेत. एक जबरदस्त मास्टर माइंड खेळाडू आणि अप्रतिम अष्टपैलू MPSC कॉलेज गाजवणारे खेळाडू आमच्या समेत बसलेत. लाईव्ह अतिशय दर्जेदार आहे. ड्रीम्स क्रिकेट टॉस होतोय. मनोज ओके. टॉसचा कॉल कोणत्या बाजूने लागलाय? धाटकी पंढरी संघ. निर्णय काय असेल? इक्कू सोलंकी.
धन्यवाद. चेंडू पिचिंग होतोय. पंच आमच्याकडे बोलतात की हा स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अवंतच्या श्रमामध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकली. धापका धाव लागला त्या मात्र 27. प्रदीप खारकर साठी हा चेंडू मनोजचा पडतोय. बघा सुरेख अशी प्लेसमेंट पाहायला मिळाली. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडू सीमारेषे बाहेर धरायचं हे 40+ गणित आहे. जसा रायगडचा ख्रिसगल खेळतोय समर्थ कडू. आतापर्यंत त्याच्या नावावर प्रदीप खारकर आणि नवीन फलंदाज आपण पाहतो डावखुरा फलंदाज आलाय सुमित. अशी जोडी मैदानामध्ये केतन मेहर निराश मनेने मात्र काही न करता आपल्या संघासाठी लवकर बाद झालाय. इवलेसे रूप लाविलेद्वारी त्याचा बिनू गेला गगनावरी. या क्रिकेटची आणि ह्या कुंभमेळ्याची अलिबाग प्रीमियर लीगची पूर्ण जगभरामध्ये माहिती पुरवतात ड्रीम्स टेनिस क्रिकेट लाईव्ह. बरोबर ना. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय. पंच अतिशय दर्जेदार आहेत. षटकात पुढचा चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड खेळून काढलाय. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची वर्षणा पाहिली परंतु चेंडू निसटलाय. गोविंदाच्या हातामधून पुन्हा एकदा बॅकअप चांगला मिळतोय. लौकिक स्पोर्ट्स उरण आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो प्रदीप स्पोर्ट्स साखर असा सामना चालू आहे. याच्यानंतर होणारा सामना अलिबाग एव्हेंजर विपक्ष धाडकी भंडारी. दोन्ही विनर संघामध्ये सामना असेल. जो जीता वही सिकंदर मैदान के अंदर. हार के जीतने वालों को क्या कहते हैं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. प्रदीप खारकर साठी पुढचा चेंडू पडतोय. मनोजचा पुढचा चेंडू. टायमिंग चालू आहे. 20 मिनिटाचा कालावधी 4 षटकांसाठी. आणि हा चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे फिरकावून दिला. प्रदीप खारकरच्या बॅटमधून आला हा बिग षटकार. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 6 ने वाढून आतापर्यंत स्कोर झालाय 35. 35 रन्स. लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. प्रदीप स्पोर्ट्स साखर. रिमेनिंग 30 डिलिव्हरीज. चेंडू आला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्वयंसेवक आमचे अतिशय जबरदस्त आहेत आणि खेळपट्टीचा अभ्यास अंदाज घेतला तर सिमेंटची विकेट आहे परंतु खेळपट्टी अतिशय अनुकूल पोषक अशी आहे फलंदाजीसाठी. धावांचा प्रचंड डोंगर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवंत स्वरूपामध्ये चेंडू जातोय. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 36. 37. वारंवार गोलंदाज दिशा भटकला. एखादा समोर एक सेट झालेला फलंदाज क्रिकेटमध्ये आपल्या क्रीचवर पापर क्रीचवर उभा आहे. तो मात्र सलामीवीर प्रदीप खारकर. उलव्याचा हा खेळाडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा अतिरिक्त बोनस. आता मात्र गणेश जयंती झाली जवळ आली. काही दिवसामध्ये येईल होली. त्याचा मात्र बोनस पाहायला मिळतोय. गोलंदाज नयन थलीने पण अवंत चेंडू सोडले होते परंतु 9 धावा दिल्या होत्या आणि ते मात्र मनोज आपली कामगिरी खराब करतोय. पुन्हा एकदा अवंतर नंतर हा आलाय षटकार प्रदीप खारकरच्या बॅटमधून. चेंडू केलाय सीमा पार मारलाय दणदण षटकार आणि संघाची धावसंख्या 6 धावेने वाढतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतोय. डबल चौकार 44 धावा. 1 बाद 44. प्रदीप स्पोर्ट्स साखर. बॅट टू द बॉलर. चेंडू खेळून काढलाय. पार्थ
स्कोर झाला आतापर्यंत 44. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न मात्र आता मात्र चेंडूने थोडीशी उंची गाठली. चेंडू पिचिंग झाला आणि आता मात्र नेथाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. स्कोर झाला तो मात्र गोलंदाजीचं विश्लेषण पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल आल्यात 18 धावा आणि 3 षटकाच्या संपत्तीनंतर टोटल स्कोर झालाय तो मात्र 44. पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये. आयोजक टायमिंग चालू आहे. 20 मिनिटाचा कालावधी 4 षटकांसाठी असेल. 16 मिनिटं झालेले आहेत. अतिशय दर्जेदार खेळ. पंच जर पाणी हवं असेल तर आपण इशारा करायचा. हा हात आमच्याकडे करायचे आहेत. जसं आपण इशारा कराल तसं आम्ही मैदानामध्ये आपली जी काय मागणी असेल ती पूर्ण करणार. त्याच दरम्यान आपण पाहतोय की असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर स्पेशल ब्रांच मुंबई विजयजी खिल्लारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. विजयजी खिल्लारे साहेब आपलं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. बॉयलर्स नेम सरनेम भरत पाटील. खेळाची प्रचंड आवड असणारे आमचे खिलारी सर मोरिया 11 संघाचे सर्वा यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू गेलाय. मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. षटकार आणि 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धापलकावर धाव लागतात त्या मात्र 6 ने वाढून विजयजी खिल्लारे सरांचे ते स्वागत होतोय. आपण पाहतोय की विजयजी सरांचं स्वागत होतंय. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की प्लीज फोकस करायचा आहे. मी विकासजी दामले यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच खिल्लारे साहेब आपण पाहतोय पोलीस दलात कार्यरत आहेत आणि स्वतः एक खेळाडू सुद्धा आहेत. त्यांचा नक्कीच सन्मान केला जातोय. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. सुमितच्या बॅटमधून चेंडू गेलाय. 7 धावांसाठी षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावा लागतात धापलकावर. 6 ने वाढ 56. 18 मिनिटं झालेले आहेत. 2 चेंडू झालेले आहेत फक्त. समीर दादा पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा स्टेट द ग्राउंड आणि पाहायला मिळालाय पॅरेलाल षटकार. 3 षटकार आलेले आहेत सुमितच्या बॅटमधून. कर्णधाराने मला का निवडलंय, माझ्यावर भरोसा का घेतलाय, ऑक्शन मध्ये माझ्यावर एवढी बोली का लागली याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. प्रशांत दादा नाईक मित्र परिवार आयोजित ही अलिबागची 40+ स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपल्या कर्णधाराचा विश्वास साध्य करतोय सुमित. आणि हा चेंडू आलाय. 4था षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या प्रचंड 68 धावा धापलकावर. 19 मिनिटं झालेले आहेत. 4 चेंडूवर तब्बल 4 षटकार सुमितच्या बॅटमधून आलेत. चला ग्रुप मीटिंग बंद. ग्रुप मीटिंग नाही, ग्रुप मीटिंगला अलाउड नाही. सामना त्वरित चालू करा कारण आज भरपूर सामने खेळवायचे आहेत. पहिला दिवस आहे. जेवढा स्पीडअप कराल तेवढा तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे आणि समोरच्या संघासाठी तेवढंच चांगलं आहे. पुढचा चेंडू या षटकातील उलटा चेंडू आणि बघा षटकार 6 धावा आणि नो बॉल. 5 चेंडू 5 षटकार आणि हा नो बॉल. टोटल धावा आल्या 7 आणि पुढचा चेंडू ऍडव्हान्टेज असेल फ्री हिट. सुनामी संधी.
लो चेंडूवर फलंदाजाला देऊ नका मोका आणि प्रीहिट पाहून आता बिंदास ठोकम ठोका आणि वैयक्तिक धावा सुमितच्या झाल्यात 37. काय जबरदस्त फलंदाजी. केतन मेहर बाद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दडपण या संघाने घेतला नाही. प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि लौकी स्पोर्ट्स उरण असा सामना चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा भटकलाय. धावसंख्येचा प्रचंड अंकुश आणि धावसंख्येचा प्रचंड रोज. पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 18 आणि हा चौथं षटक प्रगती पटावर आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम सुमितच्या बॅटमधून. एक 9 चेंडूवर 6 मारलाय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. महेश उरणकर महेश स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. सुमितने आज मात्र धावांचा पाऊस पाडलाय. 1 धावेसाठी चेंडू गेलाय. गोलंदाज करणार ते काय करणार, कारण फलंदाज सिक्सरचे चेंडू आहेत आणि फलंदाज मात्र अतिशय जबरदस्त आहेत. समीर दादा 22 मिनिटं कंप्लीट झालेत, काय करायचं? आता 22 मिनिटं झालीत, आपण 20 मिनिटं दिली होती. एक प्लेयर आतमध्ये येईल. आयोजन कमिटीचा निर्णय आहे, काय करायचं ते सांगतील तुम्हाला आयोजक. पंच तुमच्यावर आहे. नाही ओके, पंचाने निर्णय दिलेला आहे. स्कोर झाला तर मात्र 84 धावा. जावो ओपनिंगला आपण दोघं जोडीनं ठेवू. धावांचा डोंगर विरुद्ध संघावर. बहर आलाय रे अलिबाग नगरीमध्ये, क्रिकेटला बहर आलाय रे. त्याला बाहेर काढा, चावला तर 14 घ्यायला लागतील. सुमित 43 आणि प्रदीप 32. दॅट्स व्हेरी गुड. हे अतिशय अशक्य असते गोलंदाजाला, परंतु ते शक्य करून दाखवलंय. आणि सलामीचा फलंदाज प्रदीप खारकर. दुसरा धक्का लागलाय, तो मात्र प्रदीप साखर संघाला. वरचवले संघाचा एक तारणहार खेळाडू उदय घरत मैदानाच्या आतमध्ये. बघा प्रदीप खारकर आणि सुमित पण त्याला सांगायला आलंय की बाबा रे, माझी बॅट इथे चालली, तुझी बॅट चालणं गरजेचं आहे. प्रचंड धावांचा वेल प्लेट प्रदीप खारकर. अफलातून फलंदाजी वैयक्तिक प्रदीप खारकर आपल्या बत्तीस धावसंख्येवर बाद झालाय. उदयचा पुढचा चेंडू. उदय साठी हा चेंडू पडतोय. खेळण्यासाठी सज्ज झालाय प्रशांत. प्रशांत हा गोलंदाज आणि उदय हा फलंदाज. स्लोअर डिलिव्हरी. फसवला, चकवला, थांबवला. बघा कॅमेरामॅन सुरेख अशी लाईव्ह आहे, सुंदर अशी क्लॅरिटी आहे. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक आले एका चेंडूच्या मागे आणि आता मात्र बघा हे 40+ क्रिकेट आहे आणि उदयला पण माघारी. नवीन फलंदाज संस्कार स्पोर्ट्सचा ब्रँड राजेश पाटील मैदानाच्या आतमध्ये.
सुमितच्या 50 साठी काही धावांची गरज आहे. धावा सुमित हा खेळतो वैयक्तिक आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 6 षटकार आलेत आणि 1 चौकार 3 सिंगल टोटल 43 धावसंख्येवर आहे सुमित. नवीन फलंदाज राजेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. तर चेंडू शेष असतील या षटकातील 3. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 18 आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 40 धावा. म्हणजे शेवटच्या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजाचा अक्षरशः तडकेबंद कामगिरी. आणि आल्या चेंडूवीर काम दिलाय. फेवरेट शॉट लगावलाय राजेश पाटीलच्या बॅट मध्ये. संस्कारचा ब्रँड ज्याच्या हातामध्ये आहे. संस्कार स्पोर्ट्स पारगाव दापोली. आणि संघाची धावसंख्या 90. प्रचंड पाऊस पडलाय. बघूया सेंचुरी होतोय का. दादा पण विचारतात किती झाल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू बॅटची एनर्जी घेऊन जातोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय आणि 1 सिंगल आणि धावफलकावर धावा लागतात त्या मात्र 91. शेवटचा 4-7-3-2 की निर्धाव याच्यासाठी केला होता अटास. शेवटची गोड व्हावा. पाहूया शेवट गौर करतो का सुमित की गोलंदाज आपल्या या धावसंख्येवर अंकुश लावतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू कार्पेटर चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण दिसण्यासाठी प्रयत्न आणि सुरक्षित आपली रन पूर्ण करतात ते मात्र राजेश पाटील आणि सुमित. संघाची धावसंख्या 5 षटक कंप्लीट झालेत आणि 30 चेंडू 94 धावांचं टार्गेट. हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण होणार, हे आव्हान कशा प्रकारे पेल करणार आणि फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार ऐकूया इथलाच स्थानिक पार्थ करत यांचा आवाज. तोपर्यंत पाहत राहा याची डोला 40+ मास्टर प्रशांत दादा नाईक आयोजित स्पर्धेचा हा दिमागदार सोहळा. धन्यवाद सागर दादा. त्याच दरम्यान आपण पाहतोय मैदानात सुरू असणारी लढत लौकिक स्पोर्ट्स उरण विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर. त्याच दरम्यान मला आयोजकांकडून माहिती मिळते की समीर दिघे सर ज्यांनी नक्कीच भारताचं प्रतिनिधित्व केलं, विकेटकीपर बॅट्समन, त्यांचं आजच्या दिवसात आगमन होणार आहे. नक्कीच जुना जाणता खेळाडू. त्याच दरम्यान मैदानात सामना होतोय. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने पहिली फलंदाजी करत धावफलकावर तब्बल 93 धावा लावल्यात आणि जिंकण्यासाठी 94 धावांची गरज. नक्कीच या स्पर्धेत आपण बरंच काही बघितलं. 3 चेंडू 3 षटकार बघितले. 6 चेंडू 6 षटकार सुद्धा बघितलेले आहेत. एका षटकात तब्बल 39 धावा खर्च केल्या गेल्या. जर आपण बघितलं तर तब्बल 94 धावांची गरज. 5 षटकांमागे 30 चेंडूंमागे 94 धावा तितकंसं कठीण आव्हान नाहीये. कारण आपण बघितलं तर तब्बल प्रत्येक षटकाचं 2 ते 3 चांगले फटके आले तर नक्कीच ही धावा पूर्ण होऊ शकते. आणि ती धावा पूर्ण करण्यासाठी मैदानात नक्कीच आपण पाहतोय चौल गावाचा एक नाव असलेला फलंदाज संतोष दक्षीकर उर्फ बाबू मैदानात चाललाय. बाबू दक्षीकरचा जर विचार केला तर अलिबाग प्रीमियर लीग पर्व 2 जी स्पर्धा झाली होती त्याच्यात
नक्कीच 85 धावांची नाबाद भागीदारी करण्याचा पराक्रम सुद्धा याच फलंदाजाच्या नावावर आहे मित्रांनो. त्या सुद्धा 5 षटकांच्या सामन्यात 85 धावा चेस केल्या होत्या. आता सुद्धा 94 धावा करायच्या आहेत. चला पंच लवकर घ्यायचा आहे. वाजत आलेले आहेत. पंच हरिअप करायचं आहे कारण आपल्याला आजच्या दिवसात अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. आपण पाहिलं तर प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित 40+ रायगड जिल्हा प्रीमियर लीग चेंडू पोचवायचे आहेत मैदानात आयोजक. तर आपण बघितलं प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित 40+ अलिबाग नगरीत आयोजित केलेली अशी रायगड प्रीमियर लीग अतिशय सुंदर असं आयोजन बघायला मिळते. कारण जेव्हा नॉर्मल लीग्स आयोजित केल्या जातात त्या असतात त्या खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी, पण ही मात्र जुन्या जाणत्या खेळाडूंचा सन्मान नक्कीच व्हावा अशी ही लीग बघायला मिळते. कारण हे जे खेळाडू उतरतात ना मित्रांनो, हे प्रत्येक खेळाडूने कमीत कमी 10 ते 15 वर्ष क्रिकेट गाजवलेलं आहे किंवा गाजवत आहे. जर आपण गाजवत आहेचा विचार केला तर नक्कीच मागच्या सामन्यात आपण सूरज पाटीलची खेळी 40 धावांची खेळी बघितली. त्यासोबत विनोद वाटकरेला बघितलं मित्रांनो. त्यासोबत आपण सोन्या गायकवाडला सुद्धा बघितलं, सचिन भरतला सुद्धा बघितलं, रघुनाथ माळीला बघितलं, जितेंद्र साठोटेला बघितलं. जे खेळाडू मित्रांनो फक्त 40+ नाही तर मित्रांनो ओपन गटामध्ये सुद्धा आपली छाप नक्कीच सोडत आहेत. असे खेळाडू 40+ मध्ये जाऊन नक्कीच त्या खेळाडूंना बऱ्याच वेळेला हवी होताना बघायला मिळतात. त्यासोबत आपण बाबू दक्षिकरचा सुद्धा विचार केला तर एक ओपन क्रिकेट तो हल्ली खेळत आहे. त्या सुद्धा 40+ मध्ये सुद्धा त्याचं चांगलं योगदान त्याचं बघायला मिळतंय. बरेच खेळाडू आता बघतोय. जर आपण विचार केला तर समीर चौगुले यांच्या माध्यमातून बरेच मोठे खेळाडू तर आपण पाहिलं तर समीरजी चौगुले यांच्या माध्यमातून बरेच 40+ चे खेळाडू अलिबागमध्ये खेळायला आले. त्यात योगेश पवारचा समावेश होईल, समर्थ कडूचा समावेश होईल, त्याचसोबत संदेश पारडेचा सुद्धा समावेश होईल. त्याचसोबत नक्कीच बऱ्याच आता येत्या काही दिवसांमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून नक्कीच कृष्ण सातपुते सुद्धा अलिबागमध्ये बघू शकतो अशी बऱ्याच अलिबागकरांची इच्छा आहे. त्याच दरम्यान सामना चालू होतोय. पहिला चेंडू तटवलाय तर खरा गॅप मध्ये आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न होत नाही. धावसंख्या 1 ने वाढवते. धावसंख्या झाली ती 1. तर मी मित्रांनो म्हणत होतो मोठ्या खेळाडूंविषयी, तर मोठ्या खेळाडूंचा विचार केला तर साखर संघाला कसं विसरता येईल मित्रांनो. कारण अलिबाग तालुक्याला मोठे खेळाडू ज्या संघाने दाखवले तोच मित्रांनो प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ. कारण आपण बघतोय साखर संघाचा विचार केला तर कृष्णा सातपुते, केतन म्हात्रे सारखे खेळाडू सुद्धा, विकी भोई सारखे खेळाडू ज्या संघाने अलिबागला दाखवले तोच साखर संघ आहे मित्रांनो. कारण त्याने रिप्रेझेंट केले अलिबागला. आपण बघितलं होतं की गतवर्षी तर आपण बघितलं की गतवर्षी बागदांडा प्रीमियर लीगची स्पर्धा झाली होती. तिथे सुद्धा एक अतिशय सुंदर संघ उभा केला होता प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने. आणि अलिबागच्या प्रेक्षकांना एक पर्वणी नावाची आपण बघायला मिळाली होती. कारण कृष्णा सातपुते त्याचसोबत विजेंद्र जडेजा सारखे खेळाडू त्या संघात खेळून गेलेले आहेत. हल्लीच मित्रांनो काही नक्कीच मी मागच्या काही दिवसात ऐकलं की लवकरात लवकर साखर संघाच्या माध्यमातून आपल्याला मोठमोठे खेळाडू नक्कीच बघायला मिळतील. त्याच दरम्यान वळूया मैदानाकडे. धावफलकावर 9 धावा लागल्यात. पहिलं षटक नक्कीच सुरू आहे. आपण पाहतोय की तुम्ही 93 ठोकले तर आम्ही सुद्धा त्या चेस करू शकतो हे दाखवून देते. नक्कीच 2 चौकार आलेत फलंदाज बाळाच्या माध्यमातून. त्याच दरम्यान चौकारांच्या हॅट्रिककडे नक्कीच वाटचाल होते आणि नक्कीच फटका तर आलाय. 1 बाउंस चेंडू वाईड डिस्कवर सीमारेषा पार चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार आले. धाव फलकावर 13 धावा लागल्यात मित्रांनो. नक्कीच समीरजी चौगुले यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते की गोलंदाज फलंदाज सुद्धा ओपन क्रिकेट नक्कीच खेळत आहेत. आणि यावेळेस फटका तर खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे पण एक अफलातून झेल बघायला मिळतोय लॉंग ऑफच्या माध्यमातून. फलंदाज बाळा बॅक टू दी पवेलियन. फटक्यात काही चूक नव्हती. फटका तर योग्य होता पण नक्कीच मी म्हणालो होतो की चेंडू नवीन आहे, थोडासा ट्रॅव्हल होत नाही. फटका चांगला होता, मिळाला
क्षेत्ररक्षक राजेश पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो राजेश या नावात नक्कीच जादू बघायला मिळते मित्रांनो. कारण जर आपण अलिबागचा विचार केला तर नौखार गावचा पुत्र राजा पाटील याच्या माध्यमातून सुद्धा असे झेल आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच चांगली फलंदाजी करत होता बाळा. हा चेंडूवर षटकार असता तर षटकाच्या धावा कव्हरअप नक्कीच झाल्या असत्या. आता मात्र पहिलं षटक संगतीकडे वळतंय. 13 धावा लागल्यात. या चेंडूवर जर फटका आला, जर पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 13 धावा धाव फलकावर लागल्यात. या चेंडूवर जर फटका आला तर नक्कीच सरासरी नक्कीच बाळग देईल मित्रांनो. कारण की आपण पाहतोय की तब्बल 13 धावा धाव फलकावर लागला. 3 चेंडू 3 चौकार मारून बाळा आउट झालाय. आता मात्र शेवटचा चेंडू चौकार आला तर नक्कीच सरासरी गाठता येईल. फटका तर खेचलाय. चेंडू जातोय सरळ काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. पहिलं षटक सांगतेकडे वळते. धावसंख्या झाली आहे ती 1-14. आता मात्र येणारे 24 चेंडू 80 धावांची गरज. 20.00 च्या सरासरीने धावा नक्कीच ठोकाव्या लागतील मित्रांनो. जर आपण पाहिलं तर आधुनिक क्रिकेटची परिभाषा वापरली, नक्कीच खेळाडू तर जुने जाणत आहेत, पण जर आपण आधुनिक क्रिकेटची परिभाषा वापरली तर येणारे 24 चेंडूमध्ये कमीत कमी 10 तरी हिट ठोकावे लागतील मित्रांनो. आणि जर साखर संघाचा विचार केला ना तर फक्त अलिबागच नाही तर पूर्ण रायगड जिल्ह्याला एकत्रित करून त्याने जो संघ बिल्डअप केलाय. आपण पाहतोय साखर संघाचा एक खेळाडू जो ग्रामीण फॉर्मॅट मध्ये सुद्धा त्याच्या संघातून खेळतो असा दत्ता नागवा नक्कीच पॉइंटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं की पीएनबी चषकात सुद्धा चांगली कामगिरी झाली होती साखर संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची काढा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. मित्रांनो आपल्याकडे किती चांगले फलंदाज असले तरी सुद्धा आपल्याला जर 80 धावा ठोकायच्या असतील ना तर आपल्याला प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागतो. कारण की मित्रांनो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे मात्र साथ देत नाही. कारण आपल्याला जास्तीत जास्त फटके ठोरवावे लागतात. चांगल्या चेंडूला सुद्धा कन्वर्ट करावं लागतं आणि त्या कन्व्हर्जन मध्ये कधी कधी फलंदाज बाद होतो. नक्कीच त्यासाठी मित्रांनो एक आवाक्यातली टोटल चेस करताना आपण पाहतो की थोडासा डिसिप्लिन क्रिकेट बघायला मिळतं. चांगल्या चेंडूला सन्मान देतात, पण आता मात्र प्रत्येक चेंडू सीमारेषेपार टोलवावा लागतो. त्याच दरम्यान एक सोयरे चेंडू येतो. धावसंख्या 2 ने वाढ धावसंख्या झाली आहे ती 17 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. मोठ्या फटक्याची नक्कीच गरज होती त्यावेळेला. नक्कीच पंचांकडे वाईटची मागणी करण्यात आली. पंच अपील फेटाळून लावतात. आपण बघतो मित्रांनो बऱ्याचशा स्पर्धा होतात तिथे नक्कीच तटस्थ पंच नक्कीच उभे असतात तरी सुद्धा त्यांच्या समोर हात फैलवून आपण वाईटची मागणी करतो. नक्कीच अंपायर एक सर्टिफाईड असतो. काही ठिकाणी आता आपण इथे बघतोय की सर्टिफाईड अंपायर आहेत. परीक्षा देऊन नक्कीच त्यांनी ती पदवी धारण केलेली आहे. त्यांच्याकडे अपील वाईटसाठी करणं हे नक्कीच थोडंसं वावगं ठरतं. कारण आपण LBWची अपील करतो किंवा कॉट बिहाइंडची अपील करतो ते ठीक आहे, पण अंपायर उभा असताना आपण जेव्हा वाईटची अपील करतो ते थोडंसं वावगं दिसतं. इथेच नाही तर आपण बऱ्याचशा मैदानात ही गोष्ट आपण घडताना पाहतो. सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय क्रिकेट संघाचं एक जमाना होता आणि त्याच्यामध्ये गाजवलेले असे आमचे सन्माननीय समीरजी दिघे सर, एक उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि उजवादाचे फलंदाज समीर दिघे सरांचे या ठिकाणी आगमन होते. आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. खरं तर अलिबागचे भूमिपुत्र म्हणता येईल, कारण कावेरी येथे अर्थात त्या अलिबागमध्ये त्यांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. मुंबई क्रिकेटचे कोच, त्याचबरोबर अंतिम टेस्ट श्रीलंका 2001 मध्ये खेळणारे 23 एकदिवसीय सामने आणि 6 कसोटीमध्ये ज्यांनी योगदान दिले ते समीर दिघे सर या ठिकाणी आले. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद सर. नक्कीच समीरजी दिघे यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी भारताला रिप्रेझेंट केलंय. त्या सन्मान आपण मैदानाकडे 2 मिनिटं वळूया. मैदानात
ठोकायचे आहेत आणि त्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज. मोठ्या फटक्यांपैकी पहिला फटका आला, एक चेंडू ढकलून दिला, डीप स्कोअर लेग सीमारेषा पार, षटकार 6 धावा. धाव संख्येत 6 ने वाढ, 30 धावा धावफलकावर. आता मात्र येणारे 17 चेंडू आणि 64 धावांची गरज. 64 रन्स रिक्वायर्ड. आपण जर पाहिलं तर फलंदाज कॅपेबल आहेत. आपण पाहतोय प्रशांत सोबत संतोष दक्षिकर उर्फ बाबू यांच्याकडे किमया साध्य करण्याची ताकद आहे. 17 चेंडू मागे फक्त 8 ते 9 फटके खेचायचे आहेत मित्रांनो, पण ती किमया साध्य करणार का? यावेळेस मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. आता मात्र गोलंदाजीच्या दृष्टीने हा सामना तितकासा सोपा आहे, कारण की त्यांना मोठं काय करायचं नाहीये. 1-2 सिक्स जरी पडले तरी सुद्धा बाकी 2 ते 3 चेंडू त्यांना निर्धाव टाकायचे आहेत आणि सामना नक्कीच दूर घेऊन जायचा आहे, कारण जेवढा सामना दूर जाईल तेवढा सामना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अपयशी. त्याच दरम्यान दत्ता नाखवा यांचा नक्कीच एक जनार्दन नाखवा यांचा एक अतिशय सुंदर आपण बघतोय प्रयत्न झाला. त्याच दरम्यान आपण पाहतोय चांगला प्रयत्न होता, पण एक धाव नक्कीच मिळेल. बाबू दक्षिकर बॅटिंग मार्क. बाबूच्या बॅटमधून फटका तर सजलाय, पण गेंद फलक में जान हलक में. फलंदाज बाबू बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण पाहिलं तर व्यासपीठावर समीरजी दिघे यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच मी समीर चौगुले यांना विनंती करतो की आपण आपल्या असं त्यांचं स्वागत करायचं आहे, नक्कीच त्यांचा सन्मान करायचा आहे, कारण की ज्या खेळाडूने अलिबागला रिप्रेझेंट केलं इंटरनॅशनल लेवलला, ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं असे दिघे सर, नक्कीच मी समीर चौगुले यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत सत्कार करायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित नक्कीच ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतोय. तर मी आमच्या कॅमेरामॅनना विनंती करतो की आपण स्टेजजवळ फोकस करायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय दिघे सरांचा नक्कीच सन्मान केला जातोय. ज्यांनी भारताला नक्कीच रिप्रेझेंट केले. नक्कीच 23 ODIs अँड 6 टेस्ट ज्यांनी खेळल्या भारतासाठी. कारण मित्रांनो जुने खेळाडू आहेत ते, आणि जसं की आपण बघतो की जुन्या काळात भारताची टेस्ट किंवा भारताची वनडे कॅप ही मिळवणं तितकंसं इझी नव्हतं. हल्लीच्या क्रिकेटमध्ये आपण बघतो की बऱ्याचशा खेळाडूंना नवीन संधी देतात, की काही खेळाडूंना मोठ्या टुर्नामेंटसाठी रेस्ट दिली जाते, किंवा काही खेळाडूंना एक बरंचसं क्रिकेट शेड्यूल बघायला मिळतं. IPL झालं, त्याच्यासोबत बऱ्याच क्रिकेट लीग्स झाल्या, त्याच्यामुळे त्यांना रेस्ट मिळावी, किंवा एखाद्या मोठ्या टुर्नामेंटसाठी किंवा वर्ल्ड कपसाठी रेस्ट मिळावी म्हणून काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाते. त्याच्यामुळे हल्ली या मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये बऱ्याच खेळाडूंनी भारताच्या कॅप्स नक्कीच परिधान केल्यात. पण त्याच्या आधी जर आपण थोडंसं जर क्रिकेटमध्ये मागे गेलो 2015 बिफोर 15, तर भारताची कॅप मिळवणं तितकंसं इझी नव्हतं मित्रांनो, कारण की बरीच मेहनत करायला लागायची. जर आपण सूर्यकुमार यादवचा विचार केला, 2011 पासून परफॉर्म करतोय तो, पण त्याला इंडियाची कॅप ही 2021 मध्ये मिळाली आहे. त्याचसोबत जर आपण आत्ताचा भारताचा कर्णधार रोहित शर्माचा विचार केला, त्याला सुद्धा वर्ल्ड कप वळगावा लागला होता. अशा पद्धतीचं नक्कीच भारताचा संघ असायचा, कारण की एक वेल मेंटेन टीम भारताने तेव्हा मेंटेन केली होती. त्याच्यासाठी ती संधी मिळणं खूप इझी नव्हतं, आणि त्याच्यात सुद्धा आपलं प्रतिनिधित्व केलंय दिघे सरांनी. त्यांचं नक्कीच स्वागत होतोय, सत्कार होतोय. आता मात्र नक्कीच जरी आपण टेनिस बॉलने लेदर बॉलचा विचार केला, तर बऱ्याच क्रिकेट खूप फास्ट झाले मित्रांनो, कारण की जिथे T20 क्रिकेटमध्ये भारताने तब्बल 150 धावांपेक्षा कमी धावा डिफेंड केल्या होत्या 2007चा वर्ल्ड कप, इनॉग्रल T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी, त्याच T20च्या आत्ताच्या मैदानांमध्ये 200 धावा सुद्धा अपुऱ्या पडतात मित्रांनो. कारण आपण बघितलं की 2008 साली इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात झाली, आणि त्या इंडियन प्रीमियर लीग नंतर जे T20 क्रिकेटला उदाहरण आलं, त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश, त्याचसोबत इंग्लंडमध्ये नॅटवर्क T20 ब्लास्ट, आता इंग्लंडमध्ये नक्कीच 100चा नक्कीच प्रयत्न सुरू आहे. त्याचसोबत आपण बघितलं तर वेस्ट इंडिजमध्ये सुद्धा
CPL त्याचसोबत बांगलादेश प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग अशा बऱ्याचशा T20 स्पर्धा आल्यात मित्रांनो. त्याच्यामुळे T20 क्रिकेटला उधाण आलंय आणि त्या उधाणामध्ये नक्कीच टेस्ट क्रिकेटचं कुठलं तरी योगदान कमी होताना बघायला मिळते. त्याचसोबत आपण बघतो की हल्लीच्या क्रिकेटमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर ऋषभ पंतला नक्कीच फेवरेट आहे, कारण की तो टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा हाणामारीचा प्रयत्न नक्कीच करत असतो. क्रिकेट फास्ट झाले जेव्हापासून बॅन स्टोक कॅप्टन झाला इंग्लंड टीमचा, तोपासून बॅट्सबॉल क्रिकेटला नक्कीच उधाण आले. त्याचसोबत आताचा इंडियाचा नवीन ओपनर यशस्वी जायस्वाल, नक्कीच यशस्वी जायस्वाल सुद्धा एक ज्या प्रकारची फलंदाजी करतो ना मित्रांनो, अतिशय सुंदर असा फलंदाज आहे. नक्कीच अगदी लहानपणापासून त्याची तशी बॅटिंग आपल्याला वाटत असेल की इंडियामध्ये त्याला काही चेंज झाला असेल, पण तो त्या पॅचपासून चांगला खेळतो. मी सुद्धा याच्यासोबत एक बरेच वर्ष क्रिकेट खेळलो यशस्वी सोबत, सो मला माहिती आहे की तो खूप आधीपासून त्या पद्धतीचं क्रिकेट खेळतो असा खेळाडू आहे. तर त्या क्रिकेटला मित्रांनो बरीच पसंती भारतात मिळाली जाते. त्याचसोबत आपण सध्या वळूया मैदानाकडे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 45 धावा आणि आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 49 धावांची गरज. फार कठीण आव्हान पण इम्पॉसिबल नाहीये मित्रांनो. 9 चेंडू मग 8 षटकार आले ना तर काहीतरी जादू नक्कीच होऊ शकते मित्रांनो. आपण पाहिलं फलंदाजी मार्कवर फलंदाज आहे यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. थोडा सामना हळूहळू की नाही पण जवळ येतोय. चेंडू डॉट नाही जाते त्या षटकात 4 चेंडूमध्ये 3 षटकार आलेत. आता मात्र आपण जर पाहिलं तर येणारे 8 चेंडूंमागे 43 धावा ठोकायच्या आहेत. मी म्हणालो की आव्हान कठीण नाहीये पण आव्हान इम्पॉसिबल सुद्धा नाहीये, कारण की 8 चेंडू आणि 43 धावा, 7 मोठे फटके कुठेतरी सामन्याला कलाटणी लावून देऊ शकतात. जर आपण बघितलं तर हे षटक जेव्हा सुरू झालं तेव्हा असं वाटलं होतं की हा सामना पूर्णपणे गमावून बसलाय. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. आता मात्र कुठेतरी कठीण आव्हान, कारण की प्रत्येक चेंडू सीमारेषेवर टोलवावं लागेल. जे एका चेंडूचा बॅकअप होता ना ते बॅकअप सुद्धा या चेंडूवर नक्कीच संपलंय मित्रांनो. आणि ज्या सुमितने नक्कीच आपण अफलातून फलंदाजी केली, नक्की ज्याने 6 चेंडूंमागे 6 षटकार ठोकले या सामन्यामध्ये, ज्याने एका षटकात 39 धावा ठोकून काढल्या असा सुमित गोलंदाजी मार्कवर आलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. आता मात्र सामना एक हाती नक्कीच बघायला मिळतो, कारण की येणारे 6 चेंडूने 42 धावांची गरज. जोपर्यंत आपण पाहतो जोपर्यंत गोलंदाज चूक करत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत या धावा नक्कीच काढून नाही होऊ शकत, कारण की 6 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. आपण पाहतो लौकिक स्पोर्ट्स सुरण विपक्ष प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ या सामन्यात पूर्णपणे हावी झालेला आहे. आणि 6 चेंडू आणि 42 धावा, 6 चेंडू 42 धावा तितकंच सोपं आव्हान नाहीये मित्रांनो. कठीण पण म्हणता येणार नाही, इट्स अ इम्पॉसिबल टार्गेट. जोपर्यंत गोलंदाजाने 6 फेअर चेंडू फेकले तर नक्कीच हा सामना फिनिश होणार आहे. शैलेश पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय आणि शैलेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बघायला मिळते. इथे 42 हवेत, पण इथे जर फुल टॉस चेंडू आणि झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार चौकार. चांगली गोलंदाजी शैलेशच्या माध्यमातून बघायला मिळते. 42 आहेत पण नक्कीच 15-16 असं तरी डिफेंड करू शकत होता. त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय शैलेश. आता मात्र अजूनही 4 चेंडू आणि 37 धावांची नक्कीच गरज असेल. नक्कीच धावा ठोकत राहायचं आहे मित्रांनो, कारण की आपण पाहतोय समीरजी चौगले यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी नक्कीच आकर्षक पारितोषिक नक्कीच बघायला मिळतंय. यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. नक्कीच यापुढील होणारा सामना दोन्ही संघांनी नक्कीच सज्ज राहायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी शैलेशच्या माध्यमातून बघायला मिळते.
चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चूक करतोय गोलंदाजाला मात्र विकेट मिळत नाहीये नक्कीच सामन्यामधील औपचारिकता शिल्लक यावेळेस फुलटॉस चेंडूला फेकून दिलंय कॉर्नर सीमारेषा पार षटकार आता मात्र सामन्याचा शेवट तर गोड झालाय पण पराभव पत्करावा लागलाय लौकिक स्पोर्ट्स उरण संघाला आणि साखर संघ आपली विनिंग रेस नक्कीच कंटिन्यू करतोय आणि दुसऱ्या फेरीत दाखल होतोय नक्कीच आता मात्र नक्कीच यापुढील होणारा सामना अलिबाग ॲव्हेंजर्स वर्सेस डाकटी पंढरी नक्कीच आपण मास्टरमाइंड कॅप्टन इकू संजय सोलंकी याने लीड केलेला हा संघ आहे विपक्ष आपण बघतोय की